विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑनलाईनरित्या अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार अभ्यासत आहोत आणि या प्रकरणाअंतर्गत आपण बाजाराचे वर्गीकरण हा घटक विचारात घेत आहोत। आपण बाजाराचं मुख्य 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे। त्यातील पहिला गट स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण याचा अभ्यास आपण पूर्ण केलेला आहे। नंतर दुसरा गट आहे काळानुसार बाजाराचे वर्गीकरण याचा अभ्यास देखील आपण पूर्ण केलेला आहे। आणि बाजाराच्या वर्गीकरणामध्ये तिसरा महत्त्वाचा गट येतो स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण हा घटक आपण अभ्यासत आहोत। आणि या घटकामधील शेवटचा टॉपिक आज आपण विचारात घेणार आहोत। या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आपल्याला आज अभ्यासायचा आहे। बाजाराच्या वर्गीकरणात तिसरा घटक कोणता सांगितला मी? स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण। स्पर्धेनुसार बाजाराचं मुख्य 2 गटात वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। त्यातील पहिला प्रकार होता पूर्ण स्पर्धेचा बाजार। पूर्ण स्पर्धेचा बाजार आपण त्या ठिकाणी ऑनलाईनरित्या अभ्यासलेला आहे। दुसरा प्रकार येतो स्पर्धेनुसार बाजाराचा अपूर्ण स्पर्धेचा बाजार। अपूर्ण स्पर्धेचा बाजार हा घटक आपण अभ्यासत आहोत। अपूर्ण स्पर्धेचा बाजार कशाला म्हटलं होतं आपण? ज्या बाजारात स्पर्धेनुसार बाजाराची सर्व वैशिष्ट्ये आढळत नाहीत असा बाजार म्हणजे अपूर्ण स्पर्धा असलेला बाजार होय। आणि या अपूर्ण स्पर्धा असणाऱ्या बाजाराचे एकूण 3 उपप्रकार आहेत। यातील 2 उपप्रकार देखील आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत। पहिला उपप्रकार अभ्यासलेला आहे आपण अपूर्ण स्पर्धेच्या बाजाराचा मक्तेदारीचा बाजार। दुसरा उपप्रकार अभ्यासलेला आहे आपण त्या ठिकाणी अल्पाधिकार असलेला बाजार। आणि आज अपूर्ण स्पर्धेच्या बाजारातील शेवटचा प्रकार विचारात घ्यायचा आहे आपल्याला मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार, मोनोपोलिस्टिक्स मार्केट हा प्रकार या ठिकाणी आपण विचारात घेणार आहोत। काय म्हटलंय पहा? मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार अपूर्ण स्पर्धेच्या बाजारातील शेवटचा प्रकार आहे आणि या 5व्या प्रकरणातील देखील शेवटचा टॉपिक आहे। मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार, मोनोपोलिस्टिक्स मार्केट। प्रत्यक्ष बाजारात अस्तित्वात असणारा प्रकार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार होय। काय म्हटलं मी? प्रत्यक्ष व्यवहारात आपल्याला बाजारामध्ये आढळून येणारा प्रकार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार। या अगोदर आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची संकल्पना अभ्यासलेली आहे। मात्र पूर्ण स्पर्धेचा बाजार हा जरी आपल्याला आदर्शवत बाजार वाटत असला तरी पूर्ण स्पर्धेच्या बाजाराची संकल्पना ही काल्पनिक स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते। बाजारात प्रामुख्याने पूर्ण स्पर्धा आढळून येत नाही। नंतर मक्तेदारीचा बाजार आपण अभ्यासला। मक्तेदारीच्या बाजारात वस्तूची विक्री करणारा एकमेव विक्रेता असतो। हा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला अत्यंत क्वचित प्रमाणात आढळून येतो, मक्तेदारीचा बाजार। नंतर अल्पाधिकार असलेला बाजार हा प्रकार आपण अभ्यासला। तो प्रकार देखील बाजारामध्ये आपल्याला आढळून येतो। आणि अल्पाधिकार बाजाराशीच काही प्रमाणात साम्य असणारा प्रकार म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार होय। आणि याच मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। प्रामुख्याने 1933 मध्ये चेंबरलिन यांनी मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची संकल्पना मांडलेली आपल्याला दिसून येते। मक्तेदारीयुक्त स्पर्धा नेमकं मग मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे काय ते या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचे। मी आता सांगितलेल्या घटकांवरून तुमच्या लक्षात आलेला असेल। मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही आपल्याला व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते। अनेक वस्तूंच्या विक्री बाबतीत जर बाजारात प्रत्यक्ष कोणती स्पर्धा असेल तर ती स्पर्धा म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय। मक्तेदारीयुक्त स्पर्धा काय सांगते? या स्पर्धेचा अर्थ तर पूर्ण स्पर्धा
आणि मक्तेदारी या दोन्हींचा मिश्रण असलेला बाजार याला आपण एक प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धा असे संबोधतो. काय म्हटलंय पहा, पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोन्हींचे मिश्रण असलेला बाजार म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार होय. या मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची जर आपण वैशिष्ट्ये अभ्यासली तर त्यामध्ये आपल्याला काही वैशिष्ट्य मक्तेदारीची दिसून येतात, तर काही वैशिष्ट्य पूर्ण स्पर्धेची असलेली दिसून येतात. आणि त्यामुळेच आपण म्हटलेलं आहे या दोन्ही बाजारांचा मिश्रण असलेला बाजार म्हणजेच मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार होय, की जो बाजाराचा वास्तव प्रकार असलेला आपल्याला दिसून येतो. या बाजाराची प्राध्यापक चेंबरलिन यांनी केलेली व्याख्या विचारात घ्यायची आहे. पहा काय म्हटलंय प्राध्यापक चेंबरलिन यांची व्याख्या, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन करतात. कोणाची व्याख्या ही प्राध्यापक चेंबरलिन. काय म्हटलं त्यांनी पहा प्राध्यापक चेंबरलिन, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे असा बाजार की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय मात्र पूर्ण पर्याय नसणाऱ्या वस्तूंचे उत्पादन व विक्री करत असतात. अशा बाजाराला म्हणायचं काय, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार. किती विक्रेते सांगितले त्यांनी, अनेक विक्रेते. मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात अनेक विक्रेते असतात, एकही नसतो, दोनही नसतो किंवा त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजाराप्रमाणे असंख्य विक्रेते देखील असतात का, नाही. तर या बाजारात प्रामुख्याने विक्रेते अनेक असतात. अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसणाऱ्या वस्तूंचं उत्पादन व विक्री करतात. अगदी जवळचा पर्याय असणाऱ्या मात्र पूर्ण पर्याय नसणाऱ्या वस्तूंचं उत्पादन व विक्री करतात. अनेक उदाहरणं सांगता येतील. पहा मग याची आपल्याला, एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला पर्याय आहे, अगदी जवळचा पर्याय आहे मात्र पूर्ण पर्याय आहे का, नाही. उदाहरणार्थ वेगवेगळ्या कंपन्यांचे असणारे पेस्ट एकमेकांना काय आहे ते अगदी जवळचा पर्याय मात्र पूर्ण पर्याय आहेत का, नाही. उदाहरणार्थ पहा त्या ठिकाणी पेस्टचं उत्पादन करणाऱ्या व विक्री करणाऱ्या त्या ठिकाणी आपल्याला अनेक कंपन्या असलेल्या दिसून येतात. त्या ठिकाणी प्रामुख्याने कोलगेट असेल, पेप्सोडेंट असेल, पतंजली असेल, विको असेल, मिसवाक असेल, अशा अनेक कंपन्या त्या ठिकाणी काय करतात, पेस्टचं उत्पादन करतात व विक्री करतात. म्हणजे प्रत्येक कंपनीने निर्माण केलेली वस्तू ही दुसऱ्या वस्तूला अगदी जवळचा पर्याय असलेली आपल्याला दिसून येते. असा पर्याय असते, अगदी जवळचा पर्याय असलेली आपल्याला दिसून येते. एका कंपनीने तयार केलेली वस्तू ही दुसऱ्या कंपनीने तयार केलेल्या वस्तूला अगदी जवळचा पर्याय असते मात्र पूर्ण पर्याय असते का, नाही असत. उदाहरणार्थ कोलगेटची जी काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत तीच पेप्सोडेंटची आहेत का, नाही. किंवा कोलगेटचा रंग, रूप, आकार, दर्जा ज्या पद्धतीचा आहे त्याच पद्धतीचा दर्जा पेप्सोडेंटचा असलेला आपल्याला दिसून येतो का, नाही. म्हणून म्हटलेलं आहे अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसणाऱ्या वस्तूच्या मोठ्या प्रमाणातील विक्रेत्यांमध्ये असणारी स्पर्धा म्हणजे त्या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धा. अनेक विक्रेते असतात आणि ते एकमेकांना पर्याय असणाऱ्या वस्तूंची बाजारामध्ये विक्री करत असलेले आपल्याला दिसून येतात. पेस्टचं उदाहरण किंवा त्या ठिकाणी साबणच्या बाबतीत सांगता येईल आपल्याला, किंवा त्या ठिकाणी शॅम्पूच्या बाबतीत सांगता येईल, टू व्हीलर गाड्यांचं उत्पादन घेण्याच्या बाबतीत सांगता येईल की ज्या ठिकाणी आपल्याला बाजारात प्रामुख्याने मक्तेदारीयुक्त स्पर्धा असलेली दिसून येते. मग या मक्तेदारीयुक्त स्पर्धेची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत, ही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहे. अगोदर आपण काय अभ्यासलं, मक्तेदारीयुक्त स्पर्धा या स्पर्धेचा अर्थ व व्याख्या. काय म्हटलंय पहा सोप्या शब्दात, पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी यांचा मिश्रण असलेला बाजार म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा होय. किंवा चेंबरलिन यांची व्याख्या घेतलेली आहे आपण.
मक्तेदारयुक्त स्पर्धा म्हणजे असा बाजार की ज्यात अगदी जवळचा पर्याय असणाऱ्या मात्र पूर्ण पर्याय नसणाऱ्या वस्तूंच्या मोठ्या प्रमाणातील विक्रेत्यांमध्ये असणारी स्पर्धा होय. कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत या बाजाराची या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहे. एकूण 7 वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत पहा मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजाराची. पहिलं वैशिष्ट्य अनेक विक्रेते, दुसरं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक, तिसरं वैशिष्ट्य आहे वस्तुभेद, चौथं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश व निर्गमन, पाचवं वैशिष्ट्य आहे विक्री खर्च, सहावं वैशिष्ट्य आहे जवळचा पर्याय आणि सातवं वैशिष्ट्य आहे गट संकल्पना. ही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायची आहेत. मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये आहेत. काय सांगितले पहिलं वैशिष्ट्य अनेक विक्रेते. मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारात वस्तूची विक्री करणारे किती विक्रेते असतात बाजारात? अनेक. मात्र पूर्ण स्पर्धेच्या बाजारात इतके देखील असतात का? नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात आपण म्हटलं होतं असंख्य विक्रेते असतात. या ठिकाणी आपण असंख्य शब्द वापरण्याऐवजी कोणता शब्द वापरला? अनेक विक्रेते. एक विक्रेताही नाही, दोन विक्रेतेही नाही किंवा पूर्ण स्पर्धेप्रमाणे असंख्य विक्रेते देखील नाही, तर अनेक विक्रेते असतात की जे एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या मात्र पूर्ण पर्याय नसणाऱ्या वस्तूंची विक्री करत असलेले आपल्याला दिसून येतात. आत्ताच मी उदाहरण सांगितली पहा. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे साबण बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. कोणती स्पर्धा आहे? त्या ठिकाणी मक्तेदारयुक्त स्पर्धा असलेल्या आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ त्या ठिकाणी लक्स असेल, संतूर असेल, हमाम असेल, लाईफबॉय असेल, अशा अनेक कंपन्यांचे साबण बाजारामध्ये विक्रीसाठी असलेले दिसून येतात. अनेक विक्रेते वेगवेगळ्या वस्तू विकत असलेले आपल्याला दिसून येतात. किंवा पेस्टचं उदाहरण सांगितलेलं आहे मी. किंवा दुचाकी निर्माण करणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत देखील प्रामुख्याने आपल्याला मक्तेदारयुक्त स्पर्धा आढळून येते. नंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या बाबतीत देखील आपल्याला ही स्पर्धा आढळून येते. वेगवेगळी थंड पेय विकणाऱ्या कंपन्या, अनेक कंपन्या असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि यांच्या बाबतीत देखील जर कोणती स्पर्धा असेल तर ती प्रामुख्याने मक्तेदारयुक्त स्पर्धा असलेली दिसून येते. अनेक कंपन्यांचे थंड पेय बाजारामध्ये मिळतात. पेप्सी असेल, कोको कोला असेल, लिम्का असेल, माझा असेल, अशा अनेक कंपन्यांचे थंड पेय बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतात. वेगवेगळ्या वस्तूंची विक्री करणारे अनेक विक्रेते असतात. नंतर दुसरं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक. पूर्ण स्पर्धेच्या बाजाराप्रमाणे मक्तेदारीच्या बाजाराप्रमाणे या बाजारामध्ये देखील ग्राहकांची संख्या असंख्य असते. वेगवेगळ्या विविध वस्तूंचा खरेदी करणारे अनेक ग्राहक असलेले आपल्याला दिसून येतात की जे बाजारामध्ये वेगवेगळ्या वस्तूंची खरेदी करतात. शॅम्पूची खरेदी करणारे अनेक ग्राहक असतात. त्या ठिकाणी साबणांची खरेदी करणारे अनेक ग्राहक असतात. घरामध्ये वापरण्यात येणारं घरगुती तेलाची खरेदी करणारे अनेक ग्राहक असतात. किंवा 2 व्हीलर गाड्यांची खरेदी करणारे अनेक ग्राहक असतात. मात्र कुठलाही एक ग्राहक त्या ठिकाणी वस्तूच्या किमतीवर प्रभाव पाडू शकत नाही. बाजारातील एकूण मागणीतील अत्यल्प भाग हा एका ग्राहकाकडून खरेदी करण्यात येतो. त्यामुळे कुठलाही ग्राहक वस्तूच्या किमतीवर परिणाम करू शकत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजाराची. नंतर तिसरे वैशिष्ट्य पहा वस्तुभेद. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजाराचं की वस्तुभेद. वस्तुभेद म्हणजे काय ते या ठिकाणी लक्षात घ्यायचं. वस्तुभेद प्रत्येक विक्रेता आपली वस्तू इतर विक्रेत्यापेक्षा कशी वेगळी आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न करतो त्यालाच काय म्हणतो आपण? वस्तुभेद. प्रत्येक विक्रेता आपली वस्तू इतर विक्रेत्यांपेक्षा कशा पद्धतीने वेगळी आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न करतो त्यालाच आपण म्हणतो त्या ठिकाणी वस्तुभेद. उदाहरणार्थ पहा
प्रत्येक वस्तूचा रंग, रूप, आकार, दर्जा, गुणवत्ता सारखी असते का? नाही. बाजारात अनेक कंपन्यांचे साबण आहेत, मात्र प्रत्येक साबणांची गुणवत्ता सारखी आहे का? नाही. प्रत्येक साबणाचा रंग सारखा आहे का? नाही. प्रत्येक साबण आकार सारखा आहे का? नाही. प्रत्येक साबणाची करण्यात येणारी जी काही पॅकिंग आहे ही पॅकिंग देखील सारखी आहे का? नाही. म्हणजेच त्या ठिकाणी प्रामुख्याने मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात काय केला जातो? वस्तुभेद. एक वस्तू दुसऱ्या वस्तूला अगदी जवळचा पर्याय असते, मात्र पूर्ण पर्याय नसते. रंग, रूप, आकार, पॅकिंग या बाबतीत त्या ठिकाणी प्रामुख्याने बदल केलेला आपल्याला दिसून येतो, किंवा वस्तू विक्रीनंतर पुरवल्या जाणाऱ्या ज्या काही सेवा आहेत या सेवांच्या बाबतीत देखील फरक केलेला आपल्याला दिसून येतो. त्यालाच एक प्रकारे काय म्हणतो आपण? वस्तुभेद. साबणांचं उदाहरण झालं, किंवा त्या ठिकाणी टू व्हीलर गाड्या. प्रत्येक गाडीचं मुख्य काम काय आहे? त्या ठिकाणी वाहतूक. प्रवासासाठी टू व्हीलर गाड्या वापरल्या जातात, मात्र प्रत्येक टू व्हीलर गाडीचा आकार, रंग, दर्जा, गुणवत्ता त्या ठिकाणी सारखी असलेले दिसून येते का? प्रत्येक गाडीचे ॲव्हरेज देखील सारखं असतं का? प्रवासाचं नाही. म्हणजेच त्या ठिकाणी एक प्रकारे काय केलेला असतो? वस्तुभेद केलेला असतो. बिस्किट विक्री करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, अनेक कंपन्यांचं प्रोडक्शन आहे. उदाहरणार्थ पार्ले असेल, टायगर असेल. पार्ले कंपनीच्या बिस्किटचा जो आकार आहे तोच आकार टायगर कंपनीच्या किंवा गुड डे कंपनीच्या बिस्किटचा दिसून येतो का? आपल्याला नाही. वेगवेगळा आकार, वेगवेगळा कलर असलेला आपल्याला दिसून येतो. टायगरला पार्ले बिस्किट पर्याय आहे, मात्र पूर्ण पर्याय आहे का? नाही. त्या ठिकाणी प्रामुख्याने काय केलेला असतो? वस्तुभेद. आणि हा वस्तुभेद करून प्रत्येक विक्रेता इतर विक्रेत्यांपेक्षा आपल्या वस्तूची विक्री वाढवण्याचा प्रयत्न करत असतो, आणि त्यामुळेच आपण त्या ठिकाणी वस्तुभेद हे मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजाराचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणतो. वस्तुभेद त्या ठिकाणी वस्तूच्या दर्जा, गुणवत्ता, क्वालिटी यामध्ये केला जाणारा भेद. प्रत्येक विक्रेता या पद्धतीचा भेद करत असलेला आपल्याला दिसून येतो. नंतर पुढचं वैशिष्ट्य विचारात घ्यायचंय, मुक्त प्रवेश व निर्गमन. या ठिकाणी पूर्ण स्पर्धेच्या बाजाराप्रमाणेच मक्तेदारयुक्त स्पर्धेच्या बाजारात देखील एखादा विक्रेता बाजारामध्ये प्रवेश करू शकतो. स्वतःचं प्रोडक्शन बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवू शकतो. एखादी नवीन उद्योग संस्था बाजारात प्रवेश करू शकते, मात्र बाजारामध्ये स्पर्धा करणं परवडत नसेल, इतर जो काही बाजारामध्ये इतर कंपन्यांचा माल आहे त्या मालाशी स्पर्धा करता येत नसेल, किंवा नफा मिळत नसेल, परवडत नसेल, तर संबंधित कंपनी, संबंधित उद्योग संस्था किंवा संबंधित विक्रेता बाजारामधून बाहेर देखील पडू शकतो. यालाच म्हणायचं मुक्त प्रवेश व निर्गमन. कुठली नवीन उद्योग संस्था बाजारात प्रवेश करू शकते किंवा बाजारातून बाहेर देखील पडू शकते. बाजारात प्रवेश करण्यावर त्या ठिकाणी मक्तेदारी इतके फारसे निर्बंध असतात का? नाही असत. नंतर पुढचा घटक आहे विक्री खर्च. विक्री खर्च हे देखील मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराचे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विक्री खर्च कशाला म्हणायचं? सोपा आहे पहा. आपल्या वस्तूची विक्री वाढावी यासाठी जो खर्च केला जातो त्या खर्चाला म्हणायचं विक्री खर्च. काय म्हटलंय पहा? वस्तूची विक्री वाढावी यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय. उदाहरणार्थ जाहिरातीसाठी केलेला खर्च किंवा विक्री प्रतिनिधी नेमण्यासाठी केलेला खर्च याला काय म्हणतात? एक प्रकारे विक्री खर्च. वस्तूची विक्री वाढवण्यासाठी केलेला हा खर्च. आपली वस्तू इतरांपेक्षा कशी दर्जेदार आहे याची त्या ठिकाणी जाहिरात करणं गरजेचं असतं. वेगवेगळी प्रसारमाध्यमे, रेडिओ असेल, टी व्ही असेल, किंवा त्या ठिकाणी मोबाईल असेल, व्हॉट्सॲप असेल, वर्तमानपत्र असतील, फेसबुक असतील, जी प्रसारमाध्यम आहेत या प्रसारमाध्यमांद्वारे वस्तूची जर परिणामकारकरित्या जाहिरात केली
तरच त्या वस्तूला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकते आणि त्यासाठी मग प्रत्येक विक्रेत्याला विक्री खर्च करावा लागतो। जाहिरातीवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो। वेगवेगळे टीव्ही कलाकार असतील किंवा वेगवेगळे खेळाडू असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी वस्तूची परिणामकारकरित्या जाहिरात करून त्या ठिकाणी विक्री वाढवण्याचा प्रयत्न करावा लागतो। तर संबंधित जाहिरातीसाठी केलेला खर्च म्हणजे देखील विक्री खर्च किंवा त्या ठिकाणी एजंट वस्तूची विक्री करण्यासाठी विक्री प्रतिनिधी नेमावे लागतात। या विक्री प्रतिनिधींसाठी केलेला खर्च म्हणजे देखील विक्री खर्च होय। हा विक्री खर्च या बाजाराचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। उत्पादन खर्च वेगळा आणि विक्री खर्च वेगळा। उत्पादन खर्च म्हणजे काय तर संबंधित वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी येणारा खर्च, वेगवेगळ्या उत्पादन घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे उत्पादन खर्च। तर विक्री खर्च म्हणजे वस्तूची विक्री वाढावी यासाठी केलेला खर्च। नंतर पुढचं वैशिष्ट्य आहे जवळचा पर्याय। या अगोदरच आपण यावर चर्चा केलेली आहे। व्याख्या अभ्यासत असताना मक्तेदारीयुक्त स्पर्धेत प्रत्येक वस्तूला बाजारात अगदी जवळचा पर्याय उपलब्ध असतो। मक्तेदारीत हा जवळचा पर्याय बाजारात उपलब्ध असतो का? नाही। कुठलाही विक्रेता जी वस्तू विकतो त्याला बाजारात अगदी जवळचा पर्याय उपलब्ध असलेला दिसून येतो। मी आता सांगितलं थंड पेय विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत। सर्व कंपन्यांची पेय एकमेकांना अगदी जवळचा पर्याय असलेले आपल्याला दिसून येतात किंवा त्या ठिकाणी अगोदर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रामुख्याने टू व्हीलर गाड्या ज्या आहेत या टू व्हीलर गाड्या विकणाऱ्या कंपन्या आहेत। या कंपन्यांच्या मोटरसायकल देखील एकमेकांना अगदी जवळचा पर्याय असलेले दिसून येतात। वेगवेगळ्या कंपन्यांची सौंदर्य प्रसाधने एकमेकांना अगदी जवळचा पर्याय असलेले आपल्याला दिसून येतात। या बाजाराचं ते वैशिष्ट्य आहे। आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे गट संकल्पना। मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात एकसमान वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा उद्योगाऐवजी कोणती संकल्पना वापरली जाते? गट संकल्पना। एकसमान वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा गट। उदाहरणार्थ सिमेंट निर्मिती, अनेक कंपन्या सिमेंटची निर्मिती करतात। तर या ठिकाणी सिमेंट उद्योग असा शब्द वापरण्याऐवजी कोणता शब्द वापरला जातो? सिमेंट निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा गट असा शब्दप्रयोग या ठिकाणी केला जातो। अशा प्रकारे मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची एकूण 7 वैशिष्ट्ये आहेत आणि ती वैशिष्ट्ये या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहेत। पुन्हा एकदा सांगतो अत्यंत सोपी वैशिष्ट्ये आहेत। पहिलं वैशिष्ट्य अनेक विक्रेते। मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात अनेक विक्रेते असतात मात्र पूर्ण स्पर्धेप्रमाणे असंख्य देखील नसतात। नंतर असंख्य ग्राहक असतात। मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारात ग्राहकांची संख्या असंख्य असते। नंतर तिसरं वैशिष्ट्य वस्तुभेद। आपली वस्तू इतरांपेक्षा कशी वेगळी आहे हे दाखवण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे वस्तुभेद। अनेक मार्ग त्यासाठी अवलंबले जातात। नंतर मुक्त प्रवेश व निर्गमन। कुठली नवीन उद्योग संस्था बाजारात प्रवेश करू शकते किंवा बाजारातून बाहेर पडू शकते। विक्री खर्च। वस्तूची विक्री वाढावी यासाठी केलेला खर्च म्हणजे विक्री खर्च। जवळचा पर्याय। प्रत्येक वस्तूला बाजारात अगदी जवळचा पर्याय उपलब्ध असतो। आणि शेवटचा घटक गट संकल्पना। उद्योगाऐवजी गट असा या ठिकाणी या बाजारात शब्दप्रयोग केला जातो। या ठिकाणी मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार हा प्रकार या ठिकाणी आपला संपलेला आहे। स्पर्धेनुसार बाजाराचं वर्गीकरण देखील या ठिकाणी संपलेलं आहे आणि अभ्यासक्रमातील प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे वर्गीकरण हे प्रकरण देखील आज आपल्या या ठिकाणी ऑनलाईनरित्या संपलेलं आहे। या ठिकाणी आज आपण थांबूया। ठीक आहे, धन्यवाद।